नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. मुतका येथील शेतकऱ्यांनी आज शनिवारी कृषी पत्तीन संस्थेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. गेल्या 2 वर्षापासून शेतकरी पीक कर्ज मिळवण्यासाठी आंदोलन करत असून अद्याप त्यांना कोणतेही पीक कर्ज संस्थेकडून मिळालेले नाही. अनेक वेळा शेतकऱ्यांनी पीक कर्ज संदर्भात मागणी केली, मात्र शेतकऱ्यांना आश्वासन व्यतिरिक्त कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित संस्थेवर कारवाई करा आणि आम्हा गरीब शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या अशा मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. प्रसंगी या प्रकरणाचा तपास करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र वेळेत कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही शेतकरी नेते रमाकांत कोंडूस्कर यांनी तरुण भारतशी बोलताना दिला. तसेच डीसीसी बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 4500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण केल्याचा दावा केला असला तरी मुदगा गावातील शेतकऱ्यांना स्थानिक संस्थेतर्फे कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळालेले नाही असा आरोप यावेळी करण्यात आला. निवेदन देतेवेळी सचिन पाटील, विजय शिंदे, विनायक बडिगेर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. हसनचे माजी खासदार आणि जेडीएस नेते प्रज्वल रेवण्णा यांना एका घरकाम करणाऱ्या युवतीवरील बलात्कार व अपहरण प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा आज सुनावण्यात आली. बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी हा ऐतिहासिक निकाल अवघ्या 4 महिन्यात निकाली काढला. प्रज्वल रेवण्णा यांच्यावर आयपीसीच्या कलम 376(2) के अंतर्गत गुन्हा सिद्ध झाला असून त्यांना 5 लाख रुपये दंड आणि 11 लाख रुपये भरपाई पीडितेला देण्याचा आदेशही देण्यात आला आहे. या निकालाप्रसंगी एकूण 4 प्रकरणापैकी एका प्रकरणाचा निकाल जाहीर झाला असून उर्वरित 3 बलात्कार आणि एक लैंगिक अत्याचार प्रकरण अद्याप प्रलंबितच आहेत. न्यायालयाने यातील गंभीरतेला लक्षात घेऊन कठोर शिक्षा सुनावल्याचे नमूद केले आहे. दुचाकीवरून जनतेचे पैसे आणि वस्तू हिसकावून घेणाऱ्या 5 आरोपींना अटक करून त्यांना रिमांडवर घेण्यात निसर्गी पोलिसांना यश आले आहे. बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील बुदरकट्टी गावातील राजू अडिवेप्पा शिवबसवनावर यांनी निसर्गी पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित संशयावर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एका संशयिताने दुचाकीवरून येत राजू यांना चाकूचा धाक दाखविला आणि त्यांच्याकडील 29,070 रुपये रोख तसेच 12,000 किमतीचा टॅब लुटल्याचा आरोप आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गोळेद यांनी दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गी पोलीस निरीक्षक गजानन नाईक यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी कारवाई करून इराप्पा महादेव पावडी, प्रशांत उर्फ परसा रामचंद्र नारी, निंगाप्पा उर्फ अजय अडिवेप्पा दोडमणी, रामाप्पा उर्फ रमेश बाळाप्पा हलबण्णावर तसेच सदानंद उर्फ सदाशिव बाळाप्पा उदेनायक या 5 आरोपींना अटक केली आहे. श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर बेळगाव. बेळगाव शहरातील विविध ठिकाणी गांजा सेवन करताना आढळलेल्या 5 तरुणांना मार्केट आणि माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. समर्थनगर, बागवान गल्ली, जुने गांधीनगर, गँगवाडी सर्कल आणि उज्ज्वल नगर परिसरातून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून वैद्यकीय तपासणीत त्यांनी गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. गांजा विक्री बरोबरच सेवन करणाऱ्या विरोधातही कठोर पावले उचलली जात आहेत. आज शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभागीय प्रगती आढावा बैठकीत खासदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी रेल्वे विभागाच्या प्रलंबित कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. धारवाड बेळगाव रेल्वे मार्गाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी अशी सूचना त्यांनी केली. तसेच रेल्वे ओव्हरब्रिजच्या दुरुस्तीबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत असून त्यावर त्वरित उपाययोजना करावी असेही शेट्टर यांनी स्पष्ट केले. या बैठकीस जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा आढावा घेण्यात आला. मच्छे येथील साई कॉलनी परिसरात गांजाची विक्री करत असलेल्या दोघांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 40,000 किमतीचा 1 किलो 366 ग्राम गांजा, रोख 1,000, मोबाईल फोन व दुचाकी असा एकूण 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आतिफ अन्सारी मुल्ला राहणार जांबोटी रोड मच्छे व सैफ अली अयूब हुसेन माडीवाले राहणार पाटील गल्ली पिरवडी अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. या आरोपींनी गांजाचा साठा आकाश दोडमणी राहणार हुंचेनटी बेळगाव याच्याकडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस निरीक्षक
नंदीश्वर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली। या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। बेळगाव शहरातील माधवा रोड संभाजी गल्ली जवळ सार्वजनिक ठिकाणी हेरोईन या अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा युवकांना मार्केट पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे। त्यांच्याजवळून 18,000 किमतीचे 24.48 ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आले आहे। वैभव प्रकाश कुर्णी वय 21 राहणार माधवा रोड बेळगाव आणि ओमकार चंद्रशेखर जोशी वय 19 राहणार पाईपलाईन रोड बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत। पोलीस उपनिरीक्षक शशिकुमार कुरळी यांच्या नेतृत्वाखाली सदर कारवाई करण्यात आली। या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बेळगाव शहरातील गांधीनगर ते अहमदनगर येथील ओव्हरब्रिज बांधकामाच्या प्रस्तावाला विरोध करत बेळगाव भीम आर्मी एकता मिशनतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी सांगितले की या ठिकाणी ब्रिज बांधल्यास सुमारे 2,000 लोकांचा रोजगार धोक्यात येईल, तसेच आपत्कालीन सेवा जसे अँब्युलन्स या ठिकाणी पोहोचण्यास अडचणी निर्माण होतील। या प्रसंगी या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालून त्यांच्यासाठी वेळेची मर्यादा निश्चित करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आज सादर करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शक्ती संघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी समाज कल्याण विभागाच्या सहसंचालकाविरोधात जोरदार आंदोलन करत त्वरित कारवाईची मागणी केली। संघाच्या म्हणण्यानुसार अनुसूचित जाती उपाययोजना एसपी आणि अनुसूचित जमाती उपाययोजना TSP या योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात योग्य पद्धतीने होत आहे की नाही याची तपासणी करून अहवाल सादर करणे संबंधित अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे। मात्र समाज कल्याण विभागाकडून या संदर्भात कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही असा आरोप संघाने केला आहे। या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील संघाने दिला आहे। माजी खासदार प्रज्वल रेवणा यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविषयी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबियांनी पुढे कायदेशीर लढा द्यायचा की नाही हे त्यांच्यावरच अवलंबून आहे। शेट्टर म्हणाले, या प्रकरणात सर्व काही कायदेशीर चौकटीतच घडले पाहिजे, यावर अनावश्यक प्रश्न उपस्थित करण्यास काही अर्थ नाही। दरम्यान काँग्रेस आमदार राजू कागे यांच्याशी झालेल्या भेटीबाबत विचारले असता शेट्टर यांनी स्पष्ट केले की डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नेते उपस्थित होते, त्याच दरम्यान कागे यांची भेट झाली, त्यामागे कोणतेही राजकीय समीकरण नाही। शेट्टर पुढे म्हणाले, जर कागे यांना सरकारविषयी काही असमाधान असेल तर ती त्यांची वैयक्तिक भावना आहे, त्यात माझा काहीही संबंध नाही। श्रावण महिन्यानिमित्त श्री ज्योतिबा मंदिर शिवबसवनगर बेळगाव येथे रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी श्री केदार विश्वशांती यज्ञाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या यज्ञाचे आयोजन श्री ज्योतिबा मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले असून यामध्ये विविध धार्मिक विधींचा समावेश असणार आहे। यज्ञ कर्माची सुरुवात सकाळी 7 वाजता होणार असून यामध्ये श्रीनाथांचा रुद्राभिषेक, पुण्यवाचन, गणपती पूजन, शक्तीपीठ पूजन, नवग्रह पूजन, रुद्रपीठ पूजन, सत्यनारायण पूजन तसेच होम हवन इत्यादी धार्मिक विधी संपन्न होतील। या पवित्र यज्ञविधीसाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहून यज्ञात आहुती अर्पण करावी व भगवंताच्या कृपा आशीर्वादासह प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री ज्योतिबा मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याच्या आरोपाखाली IPS अधिकारी रवींद्र गडादी यांच्या विरुद्ध अधिकृत चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती। संबंधित प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत गडादी यांच्या विरोधात चार्जशीट न्यायालयात सादर केली आहे। पुढील काही आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात होण्याची शक्यता असून संपूर्ण राज्याचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे। गडादी हे सध्या सेवेत असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी असून अशा गंभीर आरोपामुळे प्रशासकीय वर्तुळातही चर्चा सुरू आहे। बेळवट्टी गावच्या हद्दीतील राकोस्कोप धरण परिसरात जलचर प्रजातीचे 2 जलचर मुंगूस आढळून आले आहेत। धरणाच्या पाण्यातील मासे पकडून खाताना सदर मुंगूस दिसून आल्यामुळे परिसरात कुतूहल आणि काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही मुंगुसे अत्यंत चपळ असून चांदिलकर यांच्या शेती फार्मजवळ त्यांचा वावर जाणवला आहे। या प्रसंगी एका पाळीव कुत्र्याने त्यांना पाहताच जोरात भुंकायला सुरुवात केली, परंतु ही जलचर मुंगूस मासे खाऊन शेजारील उसाच्या मळ्यात शिरले अशी माहिती स्थानिकांनी दिली। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण या मुंगुसाच्या हालचालीमुळे शेतातील इतर प्राणी व पक्ष्यावर धोका निर्माण होऊ शकतो। वन विभागाकडून याची तात्काळ तपासणी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव जिल्ह्यातील माननीय लोकायुक्त व उपलोकायुक्त प्रकरणावर जिल्हास्तरीय आढावा बैठक आज शनिवारी पार पडली। या बैठकीत विविध विभागीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। लोकायुक्त व उपलोकायुक्तांकडे दाखल झालेल्या तक्रारीवर अद्याप कोणती पावले उचलण्यात आली आहेत याची सविस्तर माहिती यावेळी घेण्यात आली। जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रकरणावर तातडीने कार्यवाही करून सुस्पष्ट अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। तसेच भविष्यात अशा तक्रारी निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशासनाने पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखावे असे
आवाहन करण्यात आले. बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला NA लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत. तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रुव्हल आणि KJP नंबर प्राप्त झालेले. तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, LED स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग. त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव. या मान्सून मध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. वाणिज्य कर विभागाचे मान्यवर आयुक्त आणि बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी जिल्हा परिषद सभागृहात प्रगती आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, महसूल संकलन, वाणिज्य कर विभागाच्या कामकाजाचा आढावा तसेच विकास कामाबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक विभागाने आपापल्या प्रलंबित कामांचे सादरीकरण करून आवश्यक मुद्द्यावर माहिती दिली. बैठकीदरम्यान विकास कामात गती, कार्यक्षमता, अंमलबजावणी आणि पारदर्शक कारभारावर भर देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले. शहरातील येंदेखुट येथे कर्तव्य बजावत असताना दक्षिण वाहतूक पोलीस ठाण्याचे कर्मचारी SC अली खान यांनी एक समाजपरी कार्य करत कौतुकास पात्र ठरले आहेत. रस्ता ओलांडत असलेल्या एका वृद्ध महिलेला सुरक्षितपणे येंदेखुट ते संभाजी चौकापर्यंत आधार देत पोहोचवत आपली सामाजिक बांधिलकी जपली. वाहतुकीची वर्दळ असतानाही त्यांनी सावधगिरीने त्या वृद्धीला मदत केली. हा प्रकार अनेकांच्या नजरेत भरला असून त्यांच्या या सुहृदय कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकारातून पोलीस दलाची सामाजिक जाण आणि संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे. शहरातील RPD महाविद्यालयाच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या BBA विभागातर्फे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी जुन्या वर्तमानपत्राची रद्दी एकत्रित करून ती विद्या आधार रूरल डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव या संस्थेला दान केली. विद्या आधार ही संस्था अनेक वर्षापासून समाजातील गरजू आणि वंचित मुलांसाठी शिक्षण सहाय्य तसेच वृद्ध व इतर दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबवत असते. दान स्वरूपात मिळालेल्या रद्दीच्या विक्रीतून गोळा झालेली रक्कम संस्थेद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजासाठी वापरण्यात येते. या उपक्रमाप्रसंगी विद्या आधार संस्थेचे अध्यक्ष विजय मोरे, संचालक गंगाधर पाटील, ॲलन मोरे, विनायक बंगले, सूरज गावले, महाविद्यालयाच्या BBA विभागाचे संचालक प्रोफेसर SS शिमनगौडर, प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव महापालिकेच्या 23व्या कार्यकाळासाठी 4 स्थायी समित्यांच्या सदस्यांच्या निवडणुका 8 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या सभागृहात संपन्न होणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत नामनिर्देश अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर दुपारी 3 वाजता निवडणुकीच्या सभेला सुरुवात होईल, अशी माहिती प्रादेशिक आयुक्त आणि निवडणूक अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कर्नाटक राज्यात एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या वर्षभरात 14 ते 19 वयोगटातील 25,436 किशोरवयीन गर्भवती मातांची संख्या प्रजनन महिला बाल आरोग्य खात्याच्या आकडेवारीतून उघड झाली आहे. एका अहवालानुसार राज्यभरातील जिल्ह्यामध्ये बेंगळूर शहर व जिल्हा सर्वाधिक 2,723 प्रकरणासह आघाडीवर आहे. त्यानंतर बेळगाव जिल्हा दुसऱ्या स्थानी 2,622, तिसऱ्या स्थानी विजापूर 1,919 तसेच 1,649, रायचूर जिल्हा चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक किशोरवयीन गर्भवती मातांच्या संख्येत असल्याची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य तज्ञांच्या मते अल्पवयात होणारे विवाह, लैंगिक शिक्षणाचा अभाव तसेच पालक व समाजाचा जागरूकतेचा अभाव ही यामागील मुख्य कारणे आहेत. या पार्श्वभूमीवर किशोरवयीन आरोग्य व शिक्षण कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित होत आहे. आरोग्य विभाग व शालेय शिक्षण खाते यांच्यात समन्वय साधून यावर उपाययोजना राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या विधी, मानवी हक्क आणि माहितीचा अधिकार विभागाच्या वतीने आयोजित द कॉन्स्टिट्यूशन कॅम्पस या वार्षिक विधी संमेलनात सभा घेण्यात आला. या संमेलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, वरिष्ठ वकील, मानवाधिकार कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून भारतातील घटनात्मक आव्हाने, कायदेशीर दृष्टिकोन आणि लोकशाही भारताच्या भविष्यासंदर्भात सखोल चर्चा केली. या संमेलनात सर्वांनी
खेळाडूंनी भारतीय राजघटनेच्या संरक्षणासाठी आणि लोकशाहीच्या आत्म्याच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला. आम्ही संविधानाच्या मूल्याप्रती कटिबद्ध असून भारताच्या लोकशाही आत्म्याचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहोत असा संदेश यावेळी देण्यात आला. आज मध्यवर्ती बस स्थानकाजवळ उत्तर वाहतूक पोलीस ठाण्याचे कर्मचारी शिवपुत्र नेमगौडर हे कर्तव्यावर असताना त्यांना एका नागरिकाचा हरवलेला मोबाईल फोन सापडला. नेमगौड यांनी प्रामाणिकपणाचा उदाहरण समोर ठेवत सदर मोबाईलच्या मूळ मालकाचा शोध घेऊन त्यांच्याकडे सुरक्षितरित्या त्यांचा मोबाईल त्यांना परत केला. यामुळे पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा आणि जनतेप्रती असलेली सेवावृत्ती अधोरेखित झाली असून पोलीस कर्मचारी नेमगौड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजापूर जिल्ह्यातल्या इंडी तालुक्यातील हिटनहळी गावात रेशनच्या अन्नधान्याची बेकायदेशीररित्या वाहतूक करत असताना 2 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस व अन्न निरीक्षकांच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली. अहमद नागावी व तुकाराम बजंत्री अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एका टेम्पोतून सुमारे 85,148 किमतीचे 1210 किलो वजनाच्या तांदूळाची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच छापा टाकण्यात आला. त्यांच्याकडून 50,000 रुपये किमतीचा मालवाहू टेम्पो, 36,090 रुपये किमतीचे इतर अन्नधान्य व सॅम्पलसाठी घेतलेले 2 किलो अन्नधान्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी इंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये अटक करण्यात आलेल्या 2 ख्रिश्चन मिशनऱ्यांना तात्काळ मुक्त करण्याची मागणी करत कॅथोलिक असोसिएशन ऑफ बेळगावने आज शहरात निषेध नोंदवत आंदोलन केले. या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून त्यांना निवेदन सादर करण्यात आले. बिशप रेव डेरिक फर्नांडिस यांनी सांगितले की सदर मिशनऱ्यांवर खोटे मानवी तस्करीचे आरोप लावून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हे दोघेही निरपराध असून त्याची तात्काळ सुटका करण्यात यावी अशी आपली सरकारकडे मागणी आहे. दावणगिरी येथील मुरुगेंद्र मठात पार पडलेल्या प्रथम नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या कराटे स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत एकूण 24 पदकांची कमाई केली आहे. 800 स्पर्धक सहभागी असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत ऋतुराज बाबले, अमूल्या देवर, कार्तिक खोत, आदिती लोहार, आदर्श कांचिडे आणि विधायक सिद्धगवळी यांनी सुवर्ण पदके पटकावली. तसेच राणी बाळेकुंद्री, आराध्या कोकितकर, सुरवी खामकर, खुशी नेमकर आणि श्रेया देवमाने यांना रौप्य पदक, तर सलोनी मालूचे, किरण कदम, आनंद बिरादार, नागेश गावडा, ज्योतिबा पाटील, आरोही करटे आणि वरद सुतार यांनी कांस्य पदकावर आपले नाव कोरले. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक चंदन जोशी, नागराज जोशी व वरुणा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.